रेल्वेची मुंबईमध्ये नोकर भरती 95% परप्रांतीयांची वर्णी, केवळ 5% मुंबईकर. मराठी माणसात जागा हो, सहनशील कर. मुंबईत 100 ठिकाणी पाणी तुंबणार, पालिकेचा मोठा दावा. 400 ठिकाणी उपाययोजना केल्या जात असल्याची भाजपकडून माहिती. बच्चू कडू यांना घरी बोलावून मंत्री केलं, ही माझी सगळ्यात मोठी चूक होती. उद्धव ठाकरे यांचा घणाघात. प्रहारचे हजारो कार्यकर्ते शिवसेना उद्धव ठाकरेंकडे. मला हुकुमशाह म्हणा पण मूर्ख म्हणू नका, हाय लय वाईट वाटतं. ट्रम्प तात्या पुन्हा एकदा भडकल्याची माहिती. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी दुसऱ्या टीबीएमचे कटरहेड सावली सॉफ्ट मध्ये दाखल. बुलेट ट्रेन सुपरफास्ट. गरीबनगरच्या वस्तीभोवती मजबूत कुंपण घालणार, अतिक्रमणे वेशीवरच रोखण्यास पश्चिम रेल्वे विभागाची नवीन खबरदारी आली अखेर समोर. आनंद वार्ता. स्टाफ सिलेक्शन कमिशनची मेगा भरती सुरू. देशभरामध्ये 12,256 जागा भरणार. ऑनलाईन अर्जाची तारीख 22 जून 2026. मुंबईत भीक मागणारा विद्यार्थी, मेडिकलचा विद्यार्थी निघाला. हरवलेला मुलगा सापडल्याने आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू अखेर आले. विधान परिषदेमध्ये महायुतीची वाट सुकर, पण अंतर्गत ताळमेळाची तिघांनाही चिंता. सर्वाधिक संख्या असूनही भाजपला मित्रपक्षांचा शिंदे सेना राष्ट्रवादीची पडणार गरज. राज्यात कर्करोग रुग्णांसाठी 27 ठिकाणी डेअर केअर युनिट. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांची सगळ्यात मोठी घोषणा. सर्वसामान्यांना दिलासा. जनगणनेमुळे राज्यातील लाखो शिक्षकांचे नवीन अभ्यासक्रम प्रशिक्षण लांबणीवरती. यंदापासून 3री 4थी 6वी साठी नवीन अभ्यासक्रम. शिक्षक मात्र पुरेशा तयारीने वर्गात जाणार. विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट कायम. आज उद्या अकोला, अमरावती, वर्धा जिल्ह्यात, मंगळवारपर्यंत नागपूर, चंद्रपूरमध्ये अंगाची लाही होणार. मराठवाड्यात पाऊस. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये ईडीची अखेर एंट्री. मोठेगावकरच्या संपत्तीचीच होणार चौकशी. पुण्याच्या वारजे परिसरामध्ये 40 कोटींची घेतली होती जमीन. 9 दिवसात तिसऱ्यांदा पेट्रोल डिझेल महागले. पेट्रोल 87, डिझेल दरात 91 पैशांची वाढ. 3 टप्प्यात 5 रुपये वाढल्याची धक्कादायक माहिती. सर्वसामान्यांना बसला मोठा फटका. शिंदेसोबत भाजपची चर्चा. महायुतीचे घोडे अडलेलेच. महायुतीमध्ये शिंदे भाजप वाद अखेर आला चव्हाट्यावरती. युवक सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध. पंतप्रधान नरेंद्र मोदी. रोजगार मेळाव्यातून 51,000हून अधिक युवकांना नियुक्तीपत्रे. देशात 47 ठिकाणी रोजगार मेळावे. ताणलेल्या संबंधांवरती उतारा. ट्रम्प यांचे मोदींना व्हाईट हाऊस भेटीचं अखेर निमंत्रण जाहीर. अमेरिकी परराष्ट्र मंत्री रुबियोंची मोदीशी चर्चा. पेट्रोल डिझेल पुन्हा महागले. 10 दिवसामध्ये तिसरी वाढ. आज पुन्हा सकाळी 2 रुपयांनी पेट्रोल, 3 रुपयांनी डिझेल वाढल्याची सर्वसामान्यांना धक्कादायक बातमी अखेर सापडली. नंदनवनमध्ये खलबते तरीही तिढा कायम. महायुतीचं जागा वाटपाचं घोडं अडलं. बावनकुळे यांचा दबाव. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची शिंदेवर टीका. भारत संरक्षण उत्पादनांचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा अखेर विश्वास जारी. आता महाराष्ट्राकडे लक्ष. बाबा बर्फानीचे यंदाचे अमरनाथमध्ये पहिले दर्शन. 6-7 फूट उंचीचे शिवलिंग तयार. 3 जुलै पासून बाबा अमरनाथ यात्रा अखेर होणार सुरू. डिजिटल क्रांतीच्या महाप्रचंड डेटा बँकेचे नवी मुंबई, तळोजा, पनवेल बनणार मुख्य केंद्र. गुंतवणुकीसाठी महामार्ग, महानगर, नवी मुंबई पॅटर्न तयार. आमरसामुळे कुटुंबातील 7 जणांना विषबाधा. अहिल्यानगर मधील घटना. केमिकल्सचे आंबे पिकवल्याचा आहे संशय. फळ विक्रेत्यावरती धाडी. बनावट बियाण्यांद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक. दिंडोरी तालुक्यातील प्रकार. गुन्हा दाखल. शेतकऱ्यांना बनावट बियाणे देऊन लुटल्याची माहिती.
घोटाळ्याबाद संस्थाचालकांच्या संपत्तीवरती येणार टाच, शालार्थ आयडी घोटाळे नवे वळण, शिक्षण आयुक्तालयाकडून येणार एसओपी, कोणत्या नियमाने होणार कारवाई याकडे लक्ष. अभिजित दिपकेंच्या घराबाहेर पोलिसांची सुरक्षा, जिवे मारण्याच्या धमक्यानंतर प्रशासन सतर्क, कुटुंब बाहेरगावी गेल्याची चर्चा.